आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं अशा प्रकारची त्यांची भावना झाल्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगढमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली। हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे। या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं, ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं। आणि आज ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे, संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात। आता याच संविधानाने तुमच्याकरता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही। या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे, जो संविधानाचा आदर करेल, जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल, राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू। यापूर्वी देखील ज्या लोकांनी आत्मसमर्पण केलं त्या सगळ्यांचं उत्तम पुनर्वसन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आत्मसमर्पित माओवाद्यांची लग्न देखील आपण याच ठिकाणी लावली आणि त्यातल्या अनेक लोकांना आपल्या ठिकाणी लॉयड स्टीलमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि आज ते लोक अतिशय चांगलं जीवन या ठिकाणी जगतायत। आजच माझं लॉयड स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य केलंय की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्यापैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे। आणि त्याचसोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेज मधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू। कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू। आज मला या गोष्टीचा आनंद आहे की गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता, आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनत आहे। आज गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आहे आणि या ठिकाणी जे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, गुंतवणूक करतायत, त्या गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो आहे की तुम्हाला ज्या सवलती पाहिजे त्या आम्ही देऊ, पण आमची अट एकच असणार आहे आणि ती अट ही असणार आहे की तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली 95% मंडळी ही भूमिपुत्रच असली पाहिजे, स्थानिकांनाच या ठिकाणच्या रोजगार मिळाला पाहिजे। आमचा संकल्प आहे पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपूरच्या भागामध्ये किमान 1 लाख स्थानिक भूमिपुत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही या ठिकाणी देणार आहोत। त्यांचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आपण घेतलाय। आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो। या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर आता नव्याने तयार होत आहे। आपण कर्टिन सारखी ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणली। ती युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी मायनिंगचे कोर्सेस सुरू केल्यामुळे आज आपल्या सामान्य अगदी दलित, ओबीसी, आदिवासी अशा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। आपण मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी सुरू करतो। एवढंच नाही तर आता अगदी सगळ्या सिरोंचा, अहेरी वगैरे या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस
हे देखील आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहोत। आणि यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की हे सगळं करत असताना गडचिरोलीचं जे मूळ आमचं बायोडायव्हर्सिटी आहे ती कायम राहिली पाहिजे। जल, जमीन आणि जंगल याचा नाश होता कामा नये याकरता आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली जिल्ह्यात 5 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलाय। 40 लाख झाडं आम्ही लावून चुकलोत, 1 कोटी आम्ही यावर्षी पूर्ण करणार आहोत आणि 5 कोटी झाडं लावून गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा जास्त हिरवा, इथलं जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन आम्ही करणार आहोत। आणि विकास करत असताना ज्यावेळी आपल्याला काही भूमी लागते त्या भूमीचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, तर त्यातनं योग्य प्रकारे या ठिकाणी कारवाई व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। पुढच्या काळामध्ये मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं आम्हाला गडचिरोलीला प्रदूषित करायचं नाही, आम्हाला गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टीलचा हब तयार करायचा आहे। इथे प्रदूषण मुक्त अशा प्रकारचं स्टील तयार करण्याचा मानस आमचा आहे आणि त्याचा देखील लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत। त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि म्हणून आजच्या या दिवशी मला हे सांगताना आनंद वाटतो, या गडचिरोलीचं जे स्वप्न मी बघितलं होतं आणि मी सातत्याने आपल्याला सांगायचो गडचिरोली अनेक वर्ष महाराष्ट्राचा टोकाचा शेवटचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता। पनिशमेंट पोस्टिंग म्हणून गडचिरोलीला पाठवलं जायचं, लोक धमकी द्यायचे तू चांगला वागला नाही तर गडचिरोलीला पाठवीन। आज आम्ही परिस्थिती बदलली आहे, आज लोक गडचिरोलीचं पोस्टिंग मागण्याकरता आमच्याकडे येतात, आम्हाला गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग द्या सांगतात। आणि कालपर्यंत जो महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा होता तो आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होण्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि येत्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असेल हे मला सांगताना आनंद वाटतोय। या निमित्ताने मी आमच्या पोलीस दलाला सांगू इच्छितो, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, अंमलदारांनी, जवानांनी सगळ्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे। ही एक चांगली देशसेवा तुम्ही केलेली आहे। आज आता हा संपूर्ण माओवाद संपुष्टाकडे आलेला आहे। आता समोर संघर्षाकरता कोणी येईल अशी परिस्थिती नाही आहे, पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन शिथिल होऊन चालणार नाही। पुढचे 2-2.5 वर्ष आपल्याला अत्यंत सजग राहावं लागेल किंवा कारण ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की एखादी चळवळ संपते त्यावेळी त्या चळवळीतले जे काही मुठभर लोक असतात ते पुन्हा एकदा शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, ती चळवळ जिवंत करण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न हा होऊ शकतो हे लक्षात ठेवून आपण पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष आज जसं आपण अतिशय मुस्तैदीनं या ठिकाणी काम करतो तशाच पद्धतीनं पूर्ण दल बल सहित कुठेही आपली नजर कमजोर न होता आपण हे काम करत राहावं। आणि जिल्हा प्रशासनासोबत जसं तुम्ही प्रशासकीय काम देखील करतात, आउटरीच देखील करतात, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करतात, लोकांपर्यंत योजना देखील पोहोचवतात, आज लोकांचा विश्वास हा पोलीस दलावर आहे, जिल्हा प्रशासनावर आहे, तो विश्वास अधिक दृढ कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा। देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा संपूर्ण पोलीस दलाचं, जिल्हा प्रशासनाचं, सीएपीएफचं सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय सेवा। तर गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्याच भरकटलेल्या तरुण तरुणींना आता मुख्य प्रवाहात स्थान देणार आहे असं म्हटलेलं आहे। त्यांच्यासाठीच्या ज्या काही विविध योजना असतील त्या आता अधिक सक्षमपणे राबवल्या जाईल। संविधानच समता प्रस्थापित करू शकतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आणि
ज्या पोलीस दलानं ही चांगली कामगिरी केलेली आहे त्याचं सुद्धा कौतुक मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलंय। आताच्या घडीच्या या दोन मोठ्या बातम्या आहेत। एकतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये आहेत जिथे नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण झालेलं आहे। दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की विरोधी पक्षाचे म्हणजे सर्व पक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहेत। कालची बैठक झाली मात्र त्यामध्ये काही प्रश्न अनुत्तरित राहिले। त्यानंतर आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये आता ही बैठक होत आहे। काल ठाकरे बंधूंकडून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आयुक्तांकडून घेतली जातील।